नमस्कार. नमस्कार. आज आम्ही आपलं नाव सांगा सर. माझं नाव बालासाहेब किशनराव यादव, राहणार राहणार पाथरी. तर सदरील यादव सरच्या शेतामध्ये आलो आहोत. मित्रो, शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जे काही रासायनिक खत देतो, ऑर्गॅनिक खत देतो, पण कुठल्याही शेतकऱ्याला एवढं जे काही तज्ज्ञ शेतकरी आहेत, विद्यापीठाचे संलग्न असतात, पूर्ण जागतिक लेवलला काय आहे याचा अभ्यास करतात, त्या शेतकऱ्यापासून हे ज्ञान गेलेलं आहे. मित्र हो, आपण गेली 5 वर्ष झालं बायो एनपीके वर काम करतो. त्याबरोबर जे काय ट्रायकोरिच आहे, इतर जीवाणू कल्चर आहेत, बुरशीजन्य आहेत की ज्या इतर बुरशीला ज्या आपल्याला पिकाला घातक असतात त्या बुरशी खाण्याचं काम करतात. अशा अनेक याच्यावर काम करतो. तर आज आपण ट्रायको एनपीके का द्यायचा याबद्दल आपण हा व्हिडिओ करत आहोत. आपण ह्या ऊसाचा प्लॉट बघू शकतो. या ऊसाला सुद्धा एक डोस दिलेला आहे, आता दुसरा डोस देणार आहेत. मित्र, रासायनिक खत आपण जेव्हा देतो, आता एका एकरला आपण कुठलाही ऊस लावला की डीएपी टाकला, 19-19 टाकला, आणखीन कुठला रासायनिक खत टाकला हे सांगतो. पण कुठलाही शेतकरी त्यासोबत ती ड्रीची खत टाकला की त्याच्यानंतर बायो एनपीके देणं का आवश्यक आहे? कारण की आपण जे खत देतो त्या खताला विघटन करण्यासाठी हे जीवाणू लागतात, आणि हे जीवाणू जर तुमच्या शेतामध्ये नसतील तर तुम्ही 1 एकरला 5 बॅग टाकल्या का आणि काय 20 बॅग टाकल्या काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत त्याला विघटन होणार नाही, त्या ज्या रासायनिक खत असो ऑर्गॅनिक खत असो त्याचं विघटन करण्यासाठी जे जीवाणू लागतात ते ह्या एनपीके बायो एनपीके मध्ये आहेत. याच्यामध्ये 18 कोटी जीवाणूचा काउंट आहे. आणि आपण कुठलाही जे शेतकरी आहे त्यांनी एक लक्षात ठेवायचं की आपल्याला समजा 5 एकर ऊस आहे, तर आपण माझी विनंती राहील की आपण 1 एकरला बायो एनपीकेचा 2 डोस जर दिले आपण, तर त्या 1 एकर मध्ये बाकीच्या 4 एकर मध्ये काय फरक पडतो आपल्याला दिसून येईल. मित्र, मी स्वतःहून सांगत नाही, आज आपल्या भारताचं जे काही संशोधन झाले त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे की तुम्ही जे रासायनिक खत टाकत आहे त्याचं विघटन होत नाहीये, कारण की तुमच्या शेतामध्ये जीवाणूची संख्या अत्यंत कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम जमीन कडक होत झालेली आहे. 1 क्विंटल जर तुम्ही खत टाकला, 100 किलो जर रासायनिक खत टाकला, तर फक्त 20 किलो त्याचं लागायचं प्रमाण आहे. 80 किलो फिक्स होतं. परत दुसऱ्या डोस मध्ये आपण ते 80 किलो तसाच राहतं. पुन्हा 1 क्विंटल टाकला, पुन्हा 80 किलो फिक्स होतं. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. तुम्हाला एवढा रासायनिक खत टाकायची गरज नाही. तुम्ही अर्धा टाका, 4 पोते टाकायचं असेल तर 1 पोते टाका. फक्त जीवाणू कल्चर जर वापरलं तर ते सगळं खताचं विघटन करून ते खत लागू करून पीक तुमचं जोमदार येण्याची गॅरंटी 100% याकडून देते. गेले 5 वर्ष झाले याच्यावर काम करतो. मित्र, एक वेळेस अवश्य फोन करा आणि आपल्या शेतामध्ये आम्ही स्वतः येऊ. आपल्या शेतामध्ये याची ड्रिचिंग करा आणि 10 दिवसांना आम्हाला बोलवा. बघा, आपला रिझल्ट बघा, आपल्या समोर दिसेल. यादव सरला आपण विचारू, तुम्ही ड्रिचिंग केली, तुम्हाला काय अनुभव आला? नाही, ड्रिचिंग केल्यापासून ग्रीनरी वाढली, फुटवे वाढले. अच्छा, समाधानी आहेत का? समाधान आहे. तर मित्र, हे यादव सर आहेत, अत्यंत चांगल्या प्रकारे मायक्रो लेवलला अभ्यास करतात, अत्यंत तज्ज्ञ शेतकरी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा वापर करूनच त्यांनी हा बायो एनपीके वापरलाय. मी परत एकदा सांगतो, शेती करायची असेल तर हे जीवाणू तुमच्या शेतामध्ये अत्यंत आवश्यक आहे. याच्याशिवाय उत्पन्न वाढू शकणार नाही. तर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. 83 79 89 89 86 या नंबरला फोन करून आपण आम्हाला बोलू शकतात. धन्यवाद.